सुप्रीम कोर्टाने 2025 कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे? ए. इंटरनेट. बी. डिजिटल ॲक्सेस. सी. मोबाईल यूज. डी. डिजिटल मीडिया. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे बी. डिजिटल ॲक्सेस. सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की डिजिटल प्रवेशाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा एक भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने असेही निर्देश दिले की सर्व सरकारी वेबसाईट्सना अपंग व्यक्तींच्या हक्क कायदा 2016 च्या कलम 46 चे पालन करणे बंधनकारक आहे. नवी दिल्ली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे? ए. 70. बी. 71. सी. 74. डी. 75. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. 71. यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया 2 टप्प्यात केली जात आहे. कार्यक्रमात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार यादीत 139 जणांची निवड करण्यात आली आहे, त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता खेळाडू IPL मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे? ए. आयुष मात्रे. बी. प्रियांश आर्या. सी. वैभव सूर्यवंशी. डी. श्रेयान पराग. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे सी. वैभव सूर्यवंशी. IPL 2025 मध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक झळकावून एक नवा इतिहास रचला आहे. महाराष्ट्रात सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? ए. एप्रिल 26. बी. एप्रिल 27. सी. एप्रिल 28. डी. एप्रिल 29. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. एप्रिल 28. महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी एप्रिल 28 हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? 1. द्रोणाचार्य खेलरत्न अवॉर्ड. 2. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. 3. राष्ट्रीय खेल पुरस्कार. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 2. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. राजीव गांधी खेलरत्न असे म्हटले जाणारे ऑगस्ट 2021 मध्ये दिग्गज हॉकी खेळाडूचा सन्मान करण्यासाठी मेजर ध्यानचंद यांच्या नावावर त्याचे नाव बदलण्यात आले. विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळते. 2025 मध्ये खेलरत्न पुरस्कार 4 प्रतिष्ठित खेळाडूंना प्रदान करण्यात आला: हरमनप्रीत सिंग हॉकी, मनु भाकर शूटिंग, गुकेश डी बुद्धिबळ आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स. हा पुरस्कार 16-17 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार आहे. भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत? ए. बिहार. बी. झारखंड. सी. उत्तर प्रदेश. डी. उत्तराखंड. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. उत्तर प्रदेश. भारतीय नद्यांमध्ये 6327 डॉल्फिन आहेत. नॅशनल सिनियर रोईंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
एक मुंबई, बी पटना, सी भोपाळ, डी जयपूर। या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे सी भोपाळ। भोपाळ येथे 3 ते 7 मार्च 2025 दरम्यान 42वी राष्ट्रीय वरिष्ठ रोईंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। देशभरातील 500हून अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते। रोईंगचे 2 प्रकार आहेत, डबल स्कल्स, प्रत्येक खेळाडू प्रत्येक हातात एक रड धरतो। स्वीप रोईंग, खेळाडू दोन्ही हातांनी एकच रड हाताळतो। दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे? ए नवी दिल्ली, बी कोलकाता, सी चेन्नई, डी मुंबई। या प्रश्नाचा उत्तर आहे एक नवी दिल्ली। दुसरी आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 25 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे। 21% आशियाई देशांमधील 170हून अधिक खेळाडू यात सहभागी होतील। भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून 63,000 कोटी रुपयांची 26 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? ए फ्रान्स, बी जपान, सी जर्मनी, डी रशिया। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे एक फ्रान्स। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी राष्ट्रीय राजधानीत या करारावर स्वाक्षरी केली। ही खरेदी आंतरसरकारी करारांतर्गत केली जाईल, ज्यामुळे कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट वितरण सुनिश्चित होईल। 22 सिंगल सीटर जेट्स आणि 4 ट्विन सीटर ट्रेनरसाठी हा करार करण्यात आला आहे, ज्याची डिलिव्हरी 2031 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। सुदीरमन कप टूर्नामेंटचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? ए अमेरिका, बी चीन, सी दक्षिण आफ्रिका, डी उत्तर कोरिया। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी चीन। सुदीरमन कप टूर्नामेंट हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे। सुदीरमन कप ही एक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धा आहे जी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या सदस्य देशांद्वारे खेळली जाते, जी या खेळाची जागतिक प्रशासकीय संस्था आहे। 1989 मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेपासून दर 2 वर्षांनी ही स्पर्धा खेळली जाते।